साक्षी where is your phone? कुठे ठेवला फोन? अरे खिशात ठेवला का? कुठे इथे ठेवलेला ना? फोन कुठे गेला? आता त्याला फोन नाही तर गाणी नाही ऐकणार. अरे कुठे गेला? अरे कैमरामैन जल्दी फोकस करो. चल अरे बस मेरे. गाईज लिटरली शी रॅन अवे. तिचा फोन आमच्याकडे लपून ठेवलाय आम्ही आणि ती पळत गॉड शी सो फनी. मी पळत तिला दाखवते. हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सो आजचा व्लॉग ह्याच्या संदर्भात असणार आहे. माझ्या दीदीच्या फ्रेंडचा बर्थडे आहे. दिशा नाव आहे तिचं. दिशा दीदी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सो आता आम्ही तिकडेच चाललो आहे. आता आम्ही टिळकनगर स्टेशनवर आहेत आणि दीदीची अजून एक फ्रेंड आहे जी टिळकनगरच्या स्टेशनवर आहे. ती आमचा वेट करते. सो आता आम्ही तिला भेटतो आणि एकत्र चौघीजणी जातो. चौघी कोण? आम्ही दोघी सिस्टर्स आणि जी कस्तूर दीदी म्हणून आहे तिची बहीण आणि त्या दोघीजणी. आम्ही अशा चौघीजणी मिळून सरप्राईज प्लॅन केला आहे ह्यांच्यासाठी आणि दीदीसाठी, त्या कस्तूर दीदी दिशा दीदीसाठी जिचा आज बर्थडे आहे. सो तिला सरप्राईज खूप जास्त आवडणार आहे. ह्यांनी हे एवढे क्रूर आहेत दोघीजणी. ह्यांनी विश पण नाही केलं आहे. तिला वाटत असेल की मला ह्यांनी विश पण नाही केलं आहे. आत्ता सध्या 2-3 वाजले असतील दुपारचे आणि विश पण नाही केलं आहे. सो आम्ही पोहोचलो टिळकनगरच्या स्टेशनवर आणि कस्तूर दीदीला आम्ही भेटतो. आता ती कुठे तिला कॉल करून विचारते माझी दीदी. सो चला आता डायरेक्ट आम्ही धाड टाकणार आहे तिच्या घरावर. डायरेक्ट रेड मारणार आहे तिच्या घरावर जाऊन आम्ही. कोणाच्या? दिशा दीदीच्या. तिचा आज बर्थडे आहे. सो चलो देखते फिर. स्टे ट्यून इन माय फुल व्लॉग. त्याच्यासाठी विश नाही केलं की तिला वाटायला पाहिजे की हे लोक विसरले म्हणून. त्याच्यामुळे मी विश I नाही mean- केलं. I mean- कारण तिला सरप्राईज द्यायचं आहे. ओके. सो ह्यांचा फुल प्लॅनिंगमध्ये आलेत हे. एकीकडे केक आहे, एकीकडे गिफ्ट्स आहे. छानपैकी असं त्या लोकांनी मस्त सरप्राईज प्लॅन केला आहे आणि आता आम्ही डायरेक्ट धाड टाकणार आहे तिच्या घरी जाऊन. सो तिला खूप छान वाटणार आहे आणि ॲक्च्युली आमची दिशा दीदी सध्या पेशंट आहे. सो चलो माझ्या ब्लॉगमध्ये पूर्ण राहा. ब्लॉग पूर्ण बघा शेवटपर्यंत. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला ब्लॉगमध्ये नक्की राहा. ब्लॉग पूर्ण बघा गाईज. सो गाईज एवढं कन्फ्युजन झालं ना कस्तूर दीदीचं ॲड्रेस शोधण्यामध्ये. ती टिळकनगरच्या 1 नंबर प्लॅटफॉर्मलाच आमचा वेट करते आहे. 1 तास झालं जवळपास आणि आता भेटली आहे आम्हाला. मी तुम्हाला दाखवते. तिच्यासोबत तिची क्यूटशी अशी गोलूमोलू बहीण पण आली आहे. सो चला आल्या दोघीजणी. सो तुम्ही इथे बघू शकतात का या दोघीजणी ज्यांनी आम्हाला खूप जास्त इरिटेट केलेलं आहे. हॅलो बघा ह्या दोघीजणी आहेत. आम्हाला खूप जास्त परेशान केलेलं. हाय से साक्षी. हाय ब्लॉग चालू आहे माझा. चला. सो अशा प्रकारे आमच्या चौघींची भेट झाली आहे. आता आम्ही हे बघा क्यूटशी गोलू मोलू दगडाबाई अँड यू आर सानिया बाईनी. म्हणजे आम्ही असं नाव पाडलं एकमेकांना. तिने माझा हात कसा पकडला आहे गाईस. खूप क्यूट आहे माहिती आहे का. सो आता आम्ही चाललो आहे दिशा दीदीच्या घरी बर्थडे सेलिब्रेशनसाठी आणि आमची भेट झालेली आहे फायनली. आणि आता डायरेक्ट आम्ही धाड टाकणार आहे तिच्या घरी जाऊन आणि तिला सरप्राईज देणार आहे आणि तिचं आपण रिॲक्शन घेऊया कसं असणार आहे तिचं रिॲक्शन. सो चला आता आम्ही टिळकनगरच्या स्टेशनपासून LTT जवळ जातो आहे. तिकडून तिचं घर जवळ आहे. सो चलो यायचं. क्यूट दिसतेस ग तू. थँक्यू. हां माझे सबस्क्रायबर्स आहेत. हाय बोल. हॅलो. कसे आहेत विचार यूट्यूब फॅमिलीला कसे आहेत. सो चला. सो गाईज आम्ही तिच्या घराजवळ पोचलो आहे दिशा दीदीच्या. माझा अवतार बघा फुल हवेने घाण झाला आहे. थोडं आता तयार बियार होते तिच्या घरी जाऊन. केस वगैरे बांधते आणि आम्ही चौघी पोचलो आहे तिच्या घरी. आता तिला डायरेक्ट जाऊन आम्ही ढप्पा देणार आहे. ढप्पा. सो चला तिच्या गल्लीत पोचलो आहे आम्ही. बॅक कॅमेरा करून दाखवते मी तुम्हाला. सो गाईज फायनली आम्ही पोचलो तिच्या घरी. हे काय आमच्या बाजूलाच तिचं घर आहे. सो आता हां चला जाऊया. गाईज तुम्ही बघू शकतात हे घर तिचं आहे. हे वालं त्यांच्या घरातली लाईट बंद आहे गाईज.
हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर दिशा दीदी. येणार नव्हते ना तुम्ही? थँक्यू सो मच. सरप्राईज द्यायचं होतं. अरे तिला घ्या. सो दिशा दीदी ही आहे. हॅपी बर्थडे, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे. कोण सरप्राईज अजून? अरे साक्षी आली. हॅपी बर्थडे साक्षी. मला नाही राहायचं. हे कुठे नाही राहायचंय तुला? मला कस्तुरी दीदीकडे नाही राहायचंय. मला फक्त दिशा दीदी आणि हे पायल दीदीकडेच राहायचंय. हा. आणि अकाउंट वरून किती ट्रान्सफर करणार आहे? 1000 रुपये कोणाला करणार आहे? कोणाच्या अकाउंट मधून करणार आहे? कस्तुरीच्या. कोणाला? पायल दीदीला आणि दिशा दीदीला. देणारच नाही ना. देणारच नाही. माझं संपलं पैसे. अगं दीदी अशी काय करते दीदी? प्लीज ना, मी तुझ्या पाया भीक मागते. नाही देणार. प्लीज 1000 रुपये घेऊन आम्ही काय करू? 500. साक्षी, मोठी ती असली तरी राज्य माझं आहे घरामध्ये. असं काही नाही, राज्य माझंच आहे, पण तिचं व्लॉग मध्ये माझी इन्सल्ट केलीस. तिला विचारावं लागेल. तेवढे कारण मग तिचं खाणं पिणं ते तेव्हा तुला लागू होईल ना. मी एवढी खातच नाही. कारण ही सकाळी सकाळी माझ्याशी भांडली. की तुमच्या दोघींचं ही सकाळी सकाळी माझ्याशी भांडली. हा मला काय बोलली? आपण लग्न केलं तिच्या नवऱ्याचं काय होणार? काय बोललीस? तुझ्या समज कसतरी मला सोडून गेली. मी तर एकटी कशी सांगणार? लग्न करू नको. नको करू लग्न. तिने लग्न केल्यावर काय होईल? हा, लग्न केल्यावर तिने तुझं काय होईल? मला कोण बघणार? तुझी बहीण कस्तुरी. नो. वाय नो? सो गाईज, ऑल सेट फॉर बर्थडे सेलिब्रेशन. आता गप्पा खूप साऱ्या झाल्यात आमच्या आणि आता आम्ही बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत दिशा दिदीचं. सो शी इज ऑल्सो रेडी आणि आमचा पॉपर पण रेडी आहे आणि इकडे केक पण रेडी होतोय. सो लेट्स गो. दिशू. सो गाईज, तुम्ही इथे केक बघू शकतात. आम्ही केकचं अनबॉक्स करतोय. आता डायरेक्ट काढ ना इथून. निघतोय का बघ. सो गाईज, केक तरी खूप यम दिसतोय. यम. सो गाईज, तुम्ही इथे केक बघू शकतात. फुल यमी दिसतोय. आता हे थोड्या वेळाने हे टेम्पटिंग केक आमच्या पोटात जाणार आहे आणि दिशा तिचं असं म्हणणं आहे की हे सगळे चॉकलेट मी गायब करणार आहे. लहानच आहे ती चॉकलेट गायब करायला. वाव यार, खूप चॉकलेट्स आहेत त्याच्यात. तर कसं वाटलं तुला दिशा दी? थोडं काहीतरी मनोगत व्यक्त कर तुझं. सरप्राईज प्लॅनिंग. माझा चॉईस होता. मी कसं वाटलं सरप्राईज? रेडी झालोय. आम्ही रेडी झालोय आणि मी पण रेडी झाले हे घेऊन. चलो. 1 2 3 हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. Happy birthday to you. May God bless you, dear. May God bless you, dear. Happy birthday to you. Happy birthday to you. सो गाईज, अशा प्रकारे बर्थडे सेलिब्रेशन खूप छान झालेलं आहे. आणि मी सो गाईज, बर्थडे सेलिब्रेशन छान झालंय आणि कचरा तुम्ही बघू शकतात. आम्हाला थोडासा केक भेटेल का? आम्हाला डॉक्टर झाला वी हॅव अ स्लाइस नॉट पीस बट स्लाइस ऑफ अ केक. नो नाव नाही नाव यू आर अ पेशंट सो वी कांट गिव्ह यू. बट आय कॅन हॅव. नो डॉक्टरने बोलाय तो. अरे स्वीट आहे. बसून खायचं. सांग मला तुझा रिव्ह्यू फीडबॅक दे. कसं वाटलं? सो सरप्राईज अँड आय एम सो मच ओव्हरवेल्ड. मला भारी वाटलं तुमचं सरप्राईज. आणि केक तर यार तुम्ही बघायलाच दिलं काय. आणि एक मिनिट, फ्रेंड्स बद्दल काय वाटतंय? फ्रेंड्स बद्दल सध्या ते भुकड फ्रेंड्स खाण्यामध्ये बिझी आहेत. ते मला विचारतही नाही. आम्हाला भूक लागली. बुक्कड फ्रेंड्स. सो गाईज, शेफ मोड ऑन. साक्षी काय बनवतेस तू? काय बनवतोय? अद्रकचा चहा. ओके, बट आम्ही इथे चहा नाही घेत साक्षी. मग साक्षी तिथलं पेला घे. एवढे बसवाय.
थोडा बी नको तुला गाईज हिचा शेफ मोड ऑन झालाय. फुल भर ना फुल भर. ते बारीक करून देतो तुला बारीक हवंय तर. हे काय करतेस तू साक्षी? साक्षी काय हे काय करते? डोळ्यांनी बघ इथं. काढतेच आहे. ब्लॉग अपलोड झाला पाहिजे. मी जेवण बनवून दिलं त्यांना. ओपन कर ना. Open करू? हा कर. हा कलर माझ्याकडे नव्हता. मस्त आहे. येईल ना. बस काय भाई येईल. छान आहे आवडलं मला. थँक्यू. तर मी माझं सर्जरी झाल्यावरती हे घाल. खूप अन्याय करताय खूप अन्याय. माझ्या समोर बसून केक खाते आणि मला केक देत नाही. एक टर्पल दिलाय चॉकलेटचं. टर्पल. सो या दोघी आहेत माझ्या फर्स्ट इयरच्या फ्रेंड्स. आम्ही आज किती 5 वर्ष सोबत होतो. 8 वर केक तर फर्स्ट इयर पासून आम्ही सोबत होतो तिघी. ही मला वाटतं सेकंड इयरला गेली कारण तिने फिजिक्स घेतलं होतं. ही फिजिक्सवाली आहे. MSc इन फिजिक्स, MSc इन एनालिटिकल आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री. पण म्हणजे आम्ही सोबत होतो 5 वर्ष. 8 वर्ष झाली आहेत. आता 10 किती 8 वर्ष. 10 वर्ष झाली असतील. 8 वर्ष झाली आहेत. 2019 2019 पासून 7-6 मध्ये ना. त्यांचा स्वतःलाच मेळ लागत नाही. आम्ही किती वर्ष आम्हाला आहे. झाले मी म्हणून गप्पच आहे. आजपर्यंत आम्ही सोबत आहोत. मग काहीतरी बोला. नो झगडा. हा भांडण बिंडणं काही नाही असते. फक्त सुगलखोर होत्या पण. अधूनमधून एकमेकांची जरा माहिती काढायची असते बस. आणि आमच्यामध्ये एक गोष्ट बेस्ट आहे की आम्हाला दुसऱ्यांचं काहीच त्याच्यामध्ये बोलणं फोन वगैरे केलं की दुसऱ्यांचं आम्ही काय समजतो. आमचंच आम्हाला चालत नाही बोलायचं. आम्ही आमचंच बडबड 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 चालू असते आमची 1-1, 2-2 मिनिटं. हे ना त्रिकुट आहेत त्रिकुट. काय अजून हिची तब्येत थोडी बरी नव्हती. हेल्दी नाही झाली. रिकव्हरीच्या मोडवर आहे. रिकव्हरी मोडवर आहे. जसं की मी तुम्हाला की हिचा काय प्रॉब्लेम. हां जसं की मी तुम्हाला सांगितलं आधीच्या क्लिपमध्ये जशी स्टार्टिंग केली. पेशंट आहेत ह्या सध्या. चॉकलेट वगैरे काहीच खाऊ शकत. फक्त टर्पल खाल्ले वरचं चॉकलेटचं टर्पल. पर्सनल आहे म्हणून ते नाही. हां पर्सनल असल्यामुळे आम्ही नाही सांगू शकतो. येस. इट्स कॉन्फिडन्स. रिकव्हरीच्या मोडवर आहे ती आता सध्या. बट मी मस्त बॉडी बिल्ड केली आहे. हा, आता छान झाली आहे ती. सब चीज का कमाल है. आम्ही तिला बरं केलंय. आता कुठला असता फोन तो. सो गाईज साक्षीने इथे चहा बनवलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता. पाहिजे का तुला? नको मला. हां चला कंटिन्यू गाईज. साक्षी कसं वाटते तुला? तू चांगलं वाटतंय. आणि आम्ही हिला बरं केलंय. रोज रोज हॉस्पिटलच्या चक्रा करून करून आज इथपर्यंत आलोय. हा दिवस बघ. सो गाईज अशा प्रकारे छानपैकी बर्थडे सेलिब्रेशन झालाय दीदीचा. आणि बाय, बाय, मी निघलो घर पे. हां, आम्ही आपलं घर पे जातोय. सो मी व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन टेक केअर. लिव्ह लाईफ अँड लव्ह. बाय. कॅमेरा क्वालिटी बेस्ट येते इथं. हां ठीक आहे. कसं हक कशी करते? तुला काय वाटलं भेटून सगळ्यांना? साक्षी फर्स्ट टाइम भेटलीस तर व्हिडिओ काढतेय. हां. आनंद वाटतोय. काय वाटतंय? आनंद वाटतोय. खुशी वाटते आम्हाला. हां भेटायला भेटलं. मला घरात बसून येड्यागत होतंय. हां पण हा व्हिडिओ मी टाकणार आहे का ब्लॉग मध्ये? अजिबात नाही. असं काय ब्लॉग मध्ये टाकू नको. नाही तर सोशल मीडियावरती मी जाईल आणते. पूर्ण पाठवेल. तमिळनाडूवाला मग भेटेल ना तुला. लाजली. ब्लश केलं. साक्षी वेर इज अ फोन. कुठे ठेवला फोन? अरे खिशात ठेवलं का? कुठे ठेवलेला ना? फोन कुठे गेला? आता तुला फोन नाही तू गाणी नाही ऐकणार. अरे कुठे गेला? अरे जागृत माझ्याकडं. गाईज लिटरली शी रॅन अवे. तिचा फोन आमच्याकडे लपून ठेवलाय आम्ही आणि ती पळत. गॉड शी सो फनी. मी पळत तिला दाखवते. प्रणाली तुला बघितलेलं. कोणाचा फोन पण? हिने इथं फोन घेतलाय. नाही मी नाही घेतला. काय रे तिला चल. कोणाकडे फोन आहे तुझा? व्हिडिओ करता अगं नाहीये तिच्याकडे. नाहीये तुझा फोन.
चल 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 कुठे गेलं मला टेन्शन होतं साक्षी मी तुला का आवडले गाईज आता आमचं मीटअप झालं चौघींचं आणि तिच्या दोघी जणी त्या दिशा दिदी आणि दिशा दिदीची बहीण सो हिला मी खूप आवडले त्याचं कारण माहिती नाही आपण जाणून घेऊया सांग मला सांग साक्षी सांग ना सांगते हां सांग कारण तुला मी नोटीस केलं कारण तू नॉर्मल वागते पण मला तुझ्याकडे तितकं वागता येत नाही हां सो गाईज आमच्या साक्षीचा असा प्रॉब्लेम आहे शी इज अ सायकॅट्रिक पेशंट सो आम्ही तिला तिच्या कलेने घेतो आता बघा तिने माझा हात पकडला लिटरली आणि ती अशीच चालते तिला लोकलचा ट्रॅव्हल नाही होत तिला ट्रेन बघून भीती वाटते सो शी इज अ सायकॅट्रिक पेशंट सो तिला त्याच्यामुळे मी आवडले कारण मी तिला सांगितलं की साक्षी तू रोज सायकॅट्रीकडे जाऊन गोळ्या घे तिला त्याची भीती वाटते तिला हायपर टेन्शन कधी कधी होतं सो शी इज नाईस यू आर नाईस गर्ल यू आर गुड गर्ल सो जाणार ना रोज तू सायकॅट्रीकडे हा पण अपॉइंटमेंट घ्यायला लागते हां घे अपॉइंटमेंट घे गोळ्या पण खायच्या रोज आणि हेल्दी राहायचं मग गोळ्या बंद केल्या त्या माझ्या मग आमच्यासारखी मस्त तू नॉर्मल होशील रोज काय गोळ्या बंद केल्या त्या